ओके, चला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. ओके, लेट मी शेअर द स्क्रीन गाईज. लास्ट सेशनमध्ये आपण जावाचा पहिला कोड केला, राईट. आज आपण पुढं जाऊ अँड लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हेरिएबल अँड डेटा टाईप कॉन्सेप्ट. ओके, व्हेरिएबल्स इन जावा. ओके, व्हेरिएबल बघू, देन डेटा टाईप काय असतात ते बघू. ठीक आहे. व्हॉट डू मीन बाय व्हेरिएबल अँड वाय इज इट रिक्वायर्ड. बघा, दोन गोष्टी समजायच्यात प्रत्येक कॉन्सेप्टमधल्या, व्हॉट अँड वाय. फक्त व्हॉट समजून उपयोग नाही आहे, वाय पण समजलं पाहिजे. कळतं आहे? व्हॉट अँड वाय. जसं आपण याच्या आधी शिकलो, जावा इज दिअर, राईट. व्हॉट इज जावा, वाय इज जावा, देन व्हॉट इज जेडीके जेआरई जेव्हीएम, वाय जेडीके जेआरई जेव्हीएम. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. देन व्हॉट इज पॅकेज, व्हॉट इज क्लास, व्हॉट इज मेन मेथड अँड वाय वी नीड टू टेक दिस मेथड. गरज काय याची घ्यायची? जर ही मेन मेथड नसेल तर तुमचा कोड रन होणार नाही. मेन मेथड इज अ एंट्री पॉईंट ऑफ एव्हरी जावा ॲप्लिकेशन. प्रत्येक जावा ॲप्लिकेशनचा एंट्री पॉईंट काय? मेन मेथड आहे. विदाउट मेन मेथड यू कॅन नॉट रन युअर जावा कोड. ओके, मेन मेथड शुड बी इनसाइड क्लास, क्लासमध्येच पाहिजे. अँड क्लास शुड बी इनसाइड पॅकेज, पॅकेज शुड बी इनसाइड प्रोजेक्ट. ओके, वाय कळालं? नाव व्हेरिएबल काय असतो आधी मी सांगेन आणि देन का असतो हे आपण बघूया. बघा, व्हेरिएबलचं काम आहे टू स्टोअर द डेटा. व्हेरिएबल इज लाईक अ कंटेनर which is used to store data in computer memory. कम्प्युटरच्या मेमरीमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल नावाची कॉन्सेप्ट आपल्याला प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज देते. जावाच नाही, सगळीकडे तुम्हाला ही कॉन्सेप्ट भेटेल. कशासाठी? टू स्टोअर द डेटा. डेटा स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबलचा यूज होतो. डेटा म्हणजे काय? डेटा कॅन बी एनिथिंग गाईज. डेटा कॅन बी नंबर टाईप, data can be character type, data can be multiple character type, yes or no. Data can be pointing type, that is decimal pointing type. कुठल्याही टाईपचा डेटा असू शकतो. मग जर डेटा स्टोअर करायचा असेल तर आपल्याला व्हेरिएबलची गरज घ्यावी लागते. व्हेरिएबल यूज करावा लागतो. विदाउट व्हेरिएबल यू कॅन नॉट स्टोअर युअर डेटा. रिअल लाईफमध्ये आपल्या घरामध्ये काही गोष्टी स्टोअर करण्यासाठी आपण सुद्धा काही प्रोडक्ट परचेस करतो. आपण त्याला म्हणतो साखरेचा डब्बा, बरोबर की नाही? गरज आहे का डब्याची? गरज आहे. का? टू स्टोअर द साखर स्टोअर करण्यासाठी डब्बा लागतो. सेम हिअर, डेटा स्टोअर करण्यासाठी हा डब्बा लागतो, व्हेरिएबल नावाचा डब्बा. विदाउट दिस डब्बा यू कॅन नॉट स्टोअर युअर डेटा. जसं घरातलं सामान आपण डब्यात स्टोअर करतो. गव्हाचं पीठ गव्हाच्या डब्यात, ज्वारीचं पीठ ज्वारीच्या डब्यात, मूग डाळ, उडीद डाळ, तूर डाळ, बरोबर. हे सगळं ह्याच्यासाठी डब्बे आहेत की नाही? का स्टोअर करतो? काय रिझन आहे? काहीतरी कारण असेल ना, का स्टोअर करतो आपण स्टोअर करतो या सगळ्या गोष्टी कारण इन फ्युचर आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचा यूज होणार असतो, बरोबर की नाही? गव्हाचं पीठ दररोज चपाती खायची लागणार आहे, त्याला स्टोअर करावंच लागेल की नाही? नाही स्टोअर केलं तर काय होईल? हाऊ यू कॅन यूज. जर तुम्ही एखादी गोष्ट स्टोअर नाही केली, तुम्ही त्याला इन फ्युचर यूज नाही करू शकत. लक्षात घ्या, साखर आणली तशीच फेकून दिली असं थोडी होतं. तुम्ही डब्यात स्टोअर करून ठेवता कारण उद्याच्या हाला वापरायचे. सिमिलर लाईक दॅट, जर मित्रांनो प्रोग्रामिंगमध्ये व्हेरिएबल नसते, तुमचा डेटा स्टोअर झाला नसता. डेटा स्टोअर झाला नसता, इन फ्युचर तो डेटा यूज करायला आला. प्रोग्रामिंग इज ओनली अबाउट रिअल लाईफ. जसं रिअल लाईफमध्ये होतं सगळं प्रोग्रामिंगमध्ये तसंच होतं आहे. याला असं समजू नका हे वेगळं आहे, हे आपली रिअल लाईफच आहे. प्रोग्रामिंग इज टोटली रिलेटेड टू द रिअल लाईफ, टोटली. कारण बघा, रिअल लाईफमध्ये गरज आहे स्टोअर करायची, प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा गरज आहे स्टोअर करायची. डेटा वी हॅव टू स्टोअर. मग कसा डेटा स्टोअर केला जातो? कसा व्हेरिएबल बनवायचा? कसा? बघा, व्हेरिएबल बनवण्यासाठी वी हॅव टू फॉलो वन सिंटॅक्स गाईज. आपल्याला एक सिंटॅक्स फॉलो करावा लागतो अँड द सिंटॅक्स इज व्हेरी सिम्पल.
फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू टेक अ व्हॅरेबल नेम. एक व्हॅरेबलचं नाव घ्यायचं. ओके. बिफोर दॅट यू हॅव टू टेक वन डेटा टाईप ऑल्सो. इन जावा we need to take data type and then variable name and semicolon. Can you check it? This is nothing but the declaration of your variable. First of all we have to declare, guys. First of all variable काय करावं लागतो, declare करावं लागतो. This is the declaration of variable. After the declaration you need to initialize your variable. त्याचा सिंटॅक्स कसा असेल बघा. To initialize the variable name and equal to value. Semicolon is mandatory. Can you check it? This is the syntax of initialization. Variable should be declared, variable should be initialized. This is a declaration, this is a initialization. Can I show you the example? Let's say there is a data type I am using, integer. Variable name is age. This is called declaration. This is called declaration. Answer. What is the initialization? Variable name is age and value is 25. Can you check it? This is something declaration. This is something initialization. प्रत्येक व्हॅरिबलला डिक्लेअर करावं लागतं, प्रत्येक व्हॅरिबलला इनिशियलाइज करावं लागतं. सर एकदाच दोन्ही होणार नाही का? या ॲट अ टाइम यू कॅन परफॉर्म 2 ऑपरेशन्स लाईक डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन. तुम्ही व्हॅरिबल डिक्लेअर पण करू शकता प्लस इनिशियलायझेशन पण करू शकता ॲट अ टाईम दोन्ही. कसं करायचं? त्याचा सिंटॅक्स असा आहे, यू हॅव टू टेक डेटा टाईप, व्हॅरिबल नेम अँड इक्वल टू व्हॅल्यू डिरेक्टली. दिस सिंटॅक्स यू कॅन फॉलो टू डिरेक्टली डू बोथ थिंग्स, इनिशियलायझेशन डिक्लेरेशन दोन्ही. फॉर एक्झाम्पल इंटीजर, व्हॅरिबल नेम, ID, व्हॅल्यू लेट्स से 10. कॅन यू चेक इट? दोन्ही ॲट अ टाईम. इथं डिक्लेरेशन वेगळं आहे, इनिशियलायझेशन वेगळं आहे. इथं डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन. असं केलं तरी चालतंय बरं का, फक्त व्हॅरिएबल बनवता आला पाहिजे. सो लेट्स क्रिएट द व्हॅरिएबल. याचे रूल्स पण आहेत, रूल्स पण मी सांगेन. बट त्याच्यासाठी लेट मी क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट. आपण हे काल 5 प्रोजेक्ट बनवले होते, मी नवीन प्रोजेक्ट बनवतो आहे. आता सगळ्यांची प्रॅक्टिस झाली असेल असं मला वाटतं आहे. ठीक आहे, बाकी तुम्हाला काय वाटत आहे ते तुम्ही बघा. फंडामेंटल कॉन्सेप्ट्स म्हणून एक प्रोजेक्ट बनवत आहे. फंडामेंटल म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट्स. याच्यामध्ये मी एक पॅकेज बनवत आहे. SRCवर राईट क्लिक, न्यू पॅकेजला नाव देतो आहे मी व्हॅरिएबल्स इन जावा. ह्या व्हॅरिएबल्स इन जावा पॅकेजमध्ये मी एक क्लास बनवतो आहे, दॅट इज स्टुडंट क्लास. कॅन यू चेक इट? ओके. Now how to create variable? Create the main method first of all. Okay. सर कसं काय आली मेन मेथड डायरेक्ट? दिस इज अ शॉर्टकट. हा शॉर्टकट तुम्हाला सांगू का? नको, आताच नाही सांगणार मी. ठीक आहे, तुम्ही आता प्रॅक्टिस करा पूर्ण मेथड लिहायची. हाऊ टू क्रिएट व्हॅरिएबल? दिस इज अ डिक्लेरेशन. कॅन यू चेक इट? डिक्लेरेशन. अँड दिस इज अ इनिशियलायझेशन. डिक्लेरेशन, initialization, and now you can just print this variable age. If I print age, guys, what is the output? That is 10. मी प्रिंट केलं एजला, आउटपुट 10 आलं आहे. कसं काय? बिकॉज 10 ही व्हॅल्यू एज या व्हॅरिएबलला देण्याचं काम कोणी केलं? या इक्वल टू ऑपरेटरने केले. दिस इज अ इक्वल टू ऑपरेटर इन जावा. व्हॉट इज द यूज ऑफ दिस, गाईज? राईट साईडची व्हॅल्यू लेफ्ट साईडच्या या व्हॅरिएबलमध्ये इन्सर्ट करणं. एजमध्ये गेले की नाही. लेट सपोज तुम्ही हे घेतलंच नसतं आणि तुम्ही एजला प्रिंट करत आहे, यू विल गेट एरर ऑर नॉट? कॅन यू चेक इट? यू आर गेटिंग एरर बिकॉज हा व्हॅरिएबलच नाही आहे, तुम्ही याला प्रिंट करताय. सो फर्स्ट ऑफ ऑल क्रिएट द व्हॅरिएबल अँड देन यू हॅव टू इनिशियलाइज व्हॅरिएबल. सर मी इनिशियलाइज नाही केला तर यू कॅन नॉट प्रिंट. कॅन यू चेक इट? यू आर गेटिंग एरर. यू नीड टू इनिशियलाइज दिस व्हॅरिएबल. काय म्हणतोय बघा, हा इनिशियलाइज नाही केला. सो यू हॅव टू इनिशियलाइज, गाईज. एव्हरी व्हॅरिएबल यू हॅव टू इनिशियलाइज. हे कळतंय सगळ्यांना? मग हा डिक्लेरेशन इनिशियलायझेशन झालं. डायरेक्ट करू का सर मी? इंटीजर ID इक्वल टू 10. दिस इज डिरेक्ट डिक्लेरेशन इनिशियलायझेशन. हे वेगळं वेगळं होतं, हे डिरेक्ट आहे. डिरेक्ट करा, कसंही करू शकता. कॅन यू चेक इट? ID. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ID? इट्स अ 101. दिस इज द एज. दिस इज द ID. याला कॉन्कॅट कसं करायचं काल आपण हे पण शिकलो. मी तर लिहिलं डबल कोटमध्ये
एज इक्वल टू, आता बघा हे स्ट्रिंग आहे डबल कोटमध्ये, हे इंट आहे, या दोघांना जोडायचं काम कोण करतो? प्लस. कॅन यू चेक इट? स्ट्रिंगला हे इंटिजर जोडण्यात आलं, नसतं लावलं तर एरर, लावलं की आता तुम्हाला कसं दिसेल? हे आहे तसं दिसेल. एज इक्वल टू या एज व्हॅरिएबलची व्हॅल्यू 10. आय डीसाठी पण सिमिलर, आय डी इक्वल टू, कॅन आय राईट प्लस हिअर ऑल्सो? येस ऑर नो? just write plus id equal to what? 101. हे डबल कोडमधलं आहे तसं येतं आणि याला जी जोडलेली व्हॅल्यू आहे ती याची व्हॅल्यू येते, दॅट इज 101. सो कॅन आय टेक वन मोर व्हॅरिएबल स्ट्रिंग नेम गाईज, लेट्स से आदी. सो तुम्ही इथं स्ट्रिंग का घेतला? आता इंट घेत होते ना, बिकॉज आय वॉन्ट टू स्टोअर व्हॉट गाईज? मल्टिपल कॅरेक्टर्स. जर मी इथं इंट घेतला असता तर हे त्याच्यामध्ये स्टोअर झालं नसतं. सो दिस इज अ डेटा टाईप विच इज यूज टू स्टोअर ओनली नंबर्स. स्ट्रिंग इज अ डेटा टाईप विच इज यूज टू स्टोअर मल्टिपल कॅरेक्टर्स लाईक आदी. सो कॅन आय प्रिंट हिअर? लेट्स से नेम समथिंग, नेम guys. So we'll get like this, name is Adi. Can you check it? Right? Let's say one more variable I am going to take. I want to store like height guys. So can I use something like this? What is the data type name? Float. To store a decimal point of number, what we are using guys? Float data type 5.5 and f is required. If you not apply f, you will get error. F is nothing but this is a float value, this is a pointing value. So can I write here height as well? Height, can you check it? Height, and now we'll get the height 5.5. Are you able to understand? Let's suppose I want to store sir gender. So if I write here only m, so which data type is required? Char data type is required. Can you check it? Single character store करता है, char is required. Multiple character string is required. Pointing value float is required. Number value int is required. So now I will store the gender here. Can I write gender is something sender? Can you check it? Gender is coming m. जर तुम्हाला पूर्ण मेल लिहायचं असतं, याच्यात पॉसिबल आहे का पूर्ण मेल लिहिणं? नो, बिकॉज दिस इज सिंगल कोट. सिंगल कोटमध्ये एकच कॅरेक्टर पाहिजे. जर तुम्हाला पूर्ण मेल लिहायचं असेल तर मेक इट वॉट गाईज? स्ट्रिंग. येस ऑर नो? सो नाव जस्ट यूज डबल कोट and write mail. Can you check it? If you want multiple character, string is there. Single character, char is there. एक कळते सगळ्यांना? सो लाईक दॅट वी कॅन क्रिएट द व्हॅरिएबल्स. आता एक क्वेश्चन आहे सर, काय गरज आहे व्हॅरिएबलची? डायरेक्ट पण आपण इथं 10, 101 हे स्टोअर केलंच असतं की, बरोबर की नाही? म्हणजे डायरेक्ट मी असं लिहिलं असते बघा, मी म्हणलं असतं लेट सपोज ॲड्रेस अँड हिअर आय एम प्रिंटिंग द ॲड्रेस लाईक दिस पुणे. कशाला व्हॅरिएबल लागत आहे? बघा असं पण आउटपुट काय येतं आहे? कॅन यू चेक इट? पुणे. मग कशाला याला स्टोअर करायचं आहे? बरोबर की नाही? तुम्ही कशाला सर असा व्हॅरिएबल बनवताय ॲड्रेस आणि कशाला याला स्टोअर करताय पुणे? जर असा क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये येत असेल, अँड नाव हिअर आय एम युजिंग ॲड्रेस, राईट? सो विल गेट पुणे ओनली. असं पण सर पुणेच भेटतं आहे, मग असं काय प्रॉब्लेम आहे? असं डायरेक्ट इथं पुणे लिहिलेल्यावर काय प्रॉब्लेम आहे? तर लक्षात ठेवा, तुम्ही डायरेक्ट जर अशी व्हॅल्यू दिली, इन फ्युचर ही व्हॅल्यू यूज करता येत नाही. अय काय म्हणतोय मी? आता आलं आहे आउटपुट तुम्हाला पुणे, बट इन फ्युचर या पुणे ॲड्रेसवरती आय वॉन्ट टू परफॉर्म सम ऑपरेशन, आय कॅन नॉट डू दॅट. शक्यच नाही ना. कसं करणार? हाऊ यू कॅन यूज दिस? जर व्हॅरिएबल असतं तर व्हॅरिएबलसोबत ऑपरेशन करू शकता तुम्ही, बरोबर आहे, पण याच्यासोबत कसं करणार? अशक्य आहे. हे लक्षात येतं आहे. आता बघा, याची एज आपण 10 दिली, काही दिवसांनी याची एज चेंज झाली, तर मी काय करेल? याची एज परत एकदा असाइन करेल, एज इक्वल टू समथिंग 12. आधी किती होती? 10. किती झाली? 12. परत मी एज लाईच्या खाली प्रिंट केलं. कॅन यू चेक इट? आधीची एज किती आली? 10. नंतरची किती आली? पण मी मला याचा ॲड्रेस आधी काय होता? पुणे. आता चेंज करा मुंबई. हाऊ यू कॅन चेंज? ओ सर काय, त्याला कॉपी करा की आणि लिहा की येतं असं मुंबई झालं की. असं म्हणत आहे का तुम्ही? दिस इज
नॉट रिकमेंडेड गाईज. बट ठीक आहे, तुम्ही इथे याला मुंबई केलं, इन फ्युचर याची व्हॅल्यू अशी चेंज होत गेली, व्हॉट यू कॅन डू. प्रत्येक वेळेस तुम्ही असं लिहित बसणार का, दिस इज बॅड कोडिंग. अय, दिस इज बॅड कोडिंग. लक्षात ठेवा, यू हॅव टू क्रिएट द व्हॅरिएबल्स लाईक दिस अँड स्टोअर द व्हॅल्यू. दिस इज गुड कोडिंग. ॲड्रेससाठी व्हॅरिएबल बनवा रे, अँड देन इनसाइड दॅट यू हॅव टू add the value like Pune or Mumbai. This is good coding. कळते सगळ्यांना. असं करता येत नाही असं नाही, करू शकता, पण दिस इज नॉट रिकमेंडेड. दिस इज बॅड प्रॅक्टिस. डिरेक्टली व्हॅल्यू देणं चुकीचं आहे. यूज द व्हॅरिएबल टू स्टोअर द व्हॅल्यू. का हो सर व्हॅरिएबल बनवायचा? परत सांगतो, व्हॅरिएबल बनवल्यामुळं इन फ्युचर आपण त्या व्हॅरिएबलची व्हॅल्यू यूज करू शकतो. लेट्स सपोज तुम्ही एम्प्लॉईचा डेटा स्टोअर करत आहे. माझ्याकडे आणखीन एक क्लास आहे, सपोज एम्प्लॉई नावाचा. बघा, आय हॅव अ एम्प्लॉई क्लास. ओके, एम्प्लॉईचा मी डेटा स्टोअर करत आहे. एम्प्लॉईची मी सॅलरी स्टोअर करत आहे. लेट्स से दिर इज अ सॅलरी स्टोअर करण्यासाठी 45,000 समथिंग सॅलरी आहे. कोणता डेटा टाईप यूज करणार? वी हॅव समथिंग डबल डेटा टाईप. किती डेटा टाईप आहेत मी सांगेल, डोंट वरी. डबल डेटा टाईप. हे बघा, हा एरर नाही बरं का, हे जे दिसते तुम्हाला याला बग म्हणतात, बग. बघा, एरर आला की तर क्रॉस साईन येतो. लेट सपोज तुम्ही याचा सेमिकोलॉन नाही दिला अँड इफ यू सेव्ह इट, कॅन यू चेक इट क्रॉस साईन? कॅन यू चेक इट क्रॉस साईन? पण हा क्रॉस साईन येतोय का आता इथं वरती? नाही आहे. दॅट मीन्स दिस इज नॉट एरर. लगेच घाबरायचं नाही, अरे एरर आला. हा एरर नाही आहे. ओके, नाव आय एम प्रिंटिंग द सॅलरी गाईज. हिअर आय एम प्रिंटिंग द सॅलरी. कॅन यू चेक द सॅलरी? सॅलरी इज समथिंग 45,000. मग ही सॅलरी व्हॅरिएबलमध्ये स्टोअर केली. दॅट्स वाय मित्रांनो, इन फ्युचर याचा यूज खूप मोठा आहे. कसं काय मोठा आहे बघा. जर तुम्ही हा व्हॅरिएबल नसता बनवला, जस्ट इमॅजिन तुम्ही हा व्हॅरिएबल नसता बनवला आणि तुम्ही जर फक्त हे 45,000 जे आहे ना, हे इथं लिहिलं असतं असं असं. हे बघा, तुम्ही म्हणले असते ही सॅलरी आहे. हे काय प्रूफ आहे ही सॅलरी आहे? याच्याकडे बघून वाटते का तुम्हाला ही सॅलरी आहे? हो सर, 45,000 वाटते आम्हाला. बघून कसं ओळखावं? याला नाव ना गाव हे कळतं आहे. म्हणजे व्हॅल्यूला आयडेंटिफाय करणं खूप अवघड आहे जर व्हॅरिएबल नाही बनवलं तर. लय अवघड आहे. कसं ओळखणार याला तुम्ही? हे व्हॉट इज 45,000? काय आहे नेमकं? एखादा म्हणलं सॅलरी. अरे कुठं लिहिली सॅलरी? लिहिले का सॅलरी? सो व्हॅरिएबलला आयडेंटिफाय, व्हॅल्यूला आयडेंटिफाय करण्यासाठी व्हॅरिएबल पाहिजे बरं का. आता जर मी म्हणलं तुम्हाला व्हॉट इज 45,000, तुम्ही लगेच म्हणा, ओ सर सॅलरी आहे, आम्हाला दिसत नाही बाई, आम्ही 2 चष्मे वापरतो, हे दिसत नाही आम्हाला, सॅलरी आहे. नाव यू कॅन आयडेंटिफाय येस ऑर नो. लेट्स से मी म्हणलं या सॅलरीमध्ये डबल बोनस आहे 2,000 रुपये. 2,000 रुपये बोनस ॲड करा. हाऊ यू कॅन ॲड? जस्ट राईट सॅलरी प्लस बोनस. तुम्हाला काय भेटेल? 47,000. 45 आणि 2 फायनल सॅलरी. येस ऑर नो? पण मला सांगा, जर अशी व्हॅरिएबल नसते बनवले, तुम्ही फक्त लिहिलं असतं असं. हे बघा, तुम्ही लिहिलं असतं 45,000 अधिक 2,000. हे काय म्हणून समजणार तुम्ही? हे काय ओळखूच येणार नाही. ही सॅलरी आहे, हा बोनस आहे, कसं ओळखणार तुम्ही? म्हणजे या व्हॅल्यू आहेत काय आयडेंटिफाय करणं लई अवघड जाईल. म्हणून प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज सांगते, गाईज डिक्लेअर दी व्हॅरिएबल्स. नाव यू कॅन आयडेंटिफाय व्हॉट इज दिस. 45,000 सॅलरी, 2,000 बोनस. माइट बी इन फ्युचर एम्प्लॉईने काही लीव घेतले असतील. लीवची अमाऊंट आहे लेट सपोज 5,000 रुपये. सो लीव काय केल्या जातात? मायनस. सो मायनस लीव. पण मला सांगा, इथं बघून तुम्हाला ओळखू येते का कुठला बोनस आहे आणि कुठली लीव आहे? कसं ओळखणार तुम्ही? इट इज हार्ड टू 42,000. याचं पण तेच आउटपुट आलं आहे. पण इथं तुम्हाला अंडरस्टँड होते का कशात काय मिक्स झाले आणि कशातून काय मायनस झाले? काहीच म्हणजे उमगतच नाही. बरोबर आहे. सो कळतं सांगा ना, व्हॅरिएबल बनवणं किती महत्त्वाचं आहे. लई महत्त्वाचं आहे व्हॅरिएबल बनवणं. आता दुसरी गोष्ट, हे तिन्ही व्हॅरिएबल कुठल्या टाईपचे आहेत? डबल टाईपचे आहेत, राईट. सो तुम्ही डबल सॅलरी, डबल बोनस, डबल लीव असं घेण्यापेक्षा हे बघा, तिथे एक गोष्ट मी करतो आहे. हे काय केलं आहे मी? व्हॉट इज दिस? दिस इज कॉल्ड कमेंट इन जावा. आता तुम्ही कोड रन करा, तुम्हाला आउटपुट भेटत आहे का? काय? काहीच नाही भेटत का? कमेंट केलं. जर मी याला काढलं आणि रन केलं तर नाव दिस कोड इज रनिंग. कॅन यू चेक इट?
आलं 42. हे का नाही आलं? कमेंट गाईज. कमेंट म्हणजे द कोड विच यू आर गोइंग टू कमेंट विच विल नॉट एक्झिक्यूट बाय आवर इंटरप्रिटर. तुमचा हा कोड रन केला जात नाही जो कमेंट केलेला कोड आहे. ओय, दिस इज कॉल्ड सिंगल लाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट in Java. Okay, what do you mean by comment? Commented code will not execute by interpreter. आपला इंटरप्रिटर हा कोड एक्झिक्यूट करत नाही जो कोड कमेंट केला आहे. कसा कोड कमेंट करायचा? जस्ट /2 times. ओय, दिस इज कॉल्ड कमेंट. कॅन यू चेक इट? मी जर ह्या लिव्हला कमेंट केलं, हे बघा आला एरर इथं का? अहो हा व्हॅरिएबलच नाही आहे. सॉरी, हे काय? अहो कमेंट केला आहे. कमेंट काढा. कळतंय? /. दिस इज सिंगल लाईन कमेंट. सर मला मल्टिपल लाईनला कमेंट करायचं असेल तर बघा, प्रत्येक लाईनला कमेंट करायला असं लिहावं लागेल. असं लिहावं लागेल, बरोबर की नाही? मग एवढं लिहिण्यापेक्षा सर या 4 लाईन एका दणक्यात नाही का आपल्याला कमेंट करता येणार ना. जस्ट यू हॅव टू राईट /, then you have to use star guys. आणि कुठंपर्यंत न्यायचं आहे तुम्हाला? इथं जस्ट यूज /. All these 4 lines will be commented. This is called multi-line comment in Java guys. Can you check it? This is called multi-line comment. Multi-line comment म्हणजे काय? खूप साऱ्या लाईन्स जर तुमच्याकडे असतील त्या लाईन तुम्ही कमेंट करू शकता. multi-line comment in Java. ओके, मल्टिपल लाईनला कमेंट करू शकता. ओके, दिस इज सुरू कुठून करायचे, कुठं थांबायचे, हे सगळे चारही लाईन कमेंट झाल्या मित्रांनो. जर तुम्ही काढायचं असेल काढू शकता. हे बघा. ओके, दिस इज सिंगल लाईन, दिस इज मल्टी लाईन. डन. ओके, नाऊ मी काय सांगत होतो, हे व्हॅरिएबल एकाच टाईपचे आहेत ना, डबल. मग तुम्ही असं न बनवण्यापेक्षा बघा, मी याला कमेंट करत आहे. मी काय केलं, डबल सॅलरी किती? 45,000. इथंच कोमा द्या, कारण पुढला व्हॅरिएबल पण त्याच टाईपचा आहे, राईट? जर सेम टाईपचे व्हॅरिएबल असेल तर कोमा करा, लिहा बोनस 2,000, लिव्ह 5,000. कॅन यू चेक इट? जे तुम्ही इथं 3 लाईनमध्ये केलं तेच एका लाईनमध्ये पण पॉसिबल आहे. पण तेव्हाच पॉसिबल आहे हे तिन्ही व्हॅरिएबल सॅलरी, बोनस, लिव्ह डबल टाईपचे पाहिजे. बघा ना, हे सगळे डबल टाईपचे होते. मग मल्टिपल टाईम डबल घ्यायची गरज आहे का? अजिबात नाही. बरोबर की नाही? जर तुमच्याकडे इंटिजर टाईपचे खूप सारे व्हॅरिएबल असेल, बघा इंटिजर टाईपची ID पण आहे, इंटिजर टाईपची एज पण आहे, असं घ्या ना. इंटिजर टाईपचं समथिंग मार्क्स पण आहेत, घ्या ना. असं काय प्रॉब्लेम आहे? कॅन यू चेक इट? ID, एज, मार्क्स तिन्ही एकाच टाईपचे आहेत, म्हणून जस्ट यूज इंट 1 टाईम अँड 3 व्हॅरिएबल्स तुम्ही इनिशियलाइज केले. सर मला फक्त डिक्लेअर करायचे, डिक्लेअर करा A, B, C. असं सुद्धा चालेल. डिक्लेअर करू शकता, इनिशियलाइज करू शकता, काही करू शकता आणि कितीही व्हॅरिएबल करू शकता बरं का. बट मेक शुअर दॅट हे तिन्ही व्हॅरिएबल इंटिजर टाईपचे असतील. तुम्ही मानसाल परत एला मी राम देतोय, कसं चालेल हो? ए कुठल्या टाईपचं आहे? इंटिजर टाईपचं आहे. कसं राम देऊ शकाल? तुम्हाला इंटिजरच व्हॅल्यू द्यावी लागेल. सर मी बीला राम दिलं तर, अहो कसं बीला राम द्याल तुम्ही? बी कुठल्या टाईपचा आहे? इंटिजर टाईपचाच आहे. ह्याला पण इंटिजर टाईपचीच व्हॅल्यू द्यावी लागेल. सीला पण इंटिजर टाईपचीच व्हॅल्यू द्यावी लागेल. येस ऑर नो? बिकॉज ऑल दीज 3 व्हॅरिएबल्स आर इंटिजर टाईप. मग डायरेक्ट असे डिक्लेअर करा, नाहीतर असे करा. असे नाही करायचं, करा ना डायरेक्ट असे. हे बरोबर की नाही? 100, 200 आणि 300 जी व्हॅल्यू द्यायची तुम्ही देऊ शकता. दॅट इज अ व्हॅरिएबल. व्हॅरिएबल इज अ कंटेनर विच इज यूज टू स्टोअर डेटा ऑन कॉम्प्युटर मेमरी. आता कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये 2 प्रकारची मेमरी असते. मग हा डेटा कुठं स्टोअर होतो एक्झॅक्टली? बघा 2 प्रकारची मेमरी कोणकोणती? एक रॅम आणि दुसरी असते रॉम. एक असते रॅम आणि दुसरी काय असते? रॉम. पण हा डेटा मित्रांनो रॉमवरती स्टोअर होत नाही. रॉम इज स्टँड फॉर रीड ओनली मेमरी, जी की आपली हार्ड डिस्क असते. त्याच्यामध्ये आपण काही चेंज करू शकतो का? नाही. रँडम ॲक्सेस मेमरी जी आहे ना, रॅम, ह्या रॅमवरती जी टेम्पररी मेमरी आहे याच्यावरती तुमचे व्हॅरिएबल्सला मेमरी भेटत असते मित्रांनो.
रॅम ही कॉम्प्युटरमधली मेमरी आहे, रॉम ही पण कॉम्प्युटरमधली मेमरी आहे, पण आपल्या व्हॅरिएबल्सला मेमरी कुठं भेटते हो? रॅमवरती मेमरी भेटते, लक्षात ठेवा. कुठं मेमरी भेटते? रॅमवरती. सर किती भेटते मेमरी? 1 GB 2 GB? नाही नाही नाही, हे काय पिक्चर आहे 1-2 GB मध्ये जायला? एवढी मेमरी याला लागत नाही. मग लागते किती? ती डिसाईड होते त्याच्या डेटा टाईपवरती. मेमरी लागते बरं का, त्याच्या डेटा टाईपवर डिसाईड होते. ज्यावेळेस तुम्ही असा व्हॅरिएबल डिक्लेअर करता, डिक्लेअर केल्या मित्रांनो, याला रॅममध्ये मेमरी असाईन होते. याला नाव दिलं जातं एज, याला एक असा मस्तपैकी बॉक्स दिला जातो स्टोअर करायला व्हॅल्यू, आणि याला बघा काय काय होतं याला एक मेमरी ॲड्रेससुद्धा दिला जातो. ओके, आणि जो असतो हेक्साडेसिमल फॉर्ममध्ये. माइट बी लाईक दिस, हे बघा, समथिंग लाईक दिस हेक्साडेसिमल फॉर्म म्हणतात त्याला. दिस इज हेक्साडेसिमल व्हॅल्यू. ही कसली व्हॅल्यू आहे? हेक्साडेसिमल. इट विल स्टार्ट विथ ओके, नो प्रॉब्लेम. दिस इज हेक्साडेसिमल व्हॅल्यू अँड दिस इज अ मेमरी ॲड्रेस. हा प्रत्येक व्हॅरिएबलचा ॲड्रेस असतो, वेगवेगळा ॲड्रेस असतो. ओके, दिस इज विच टाईप ऑफ व्हॅल्यू? हेक्साडेसिमल व्हॅल्यू. ओके, हेक्साडेसिमल व्हॅल्यू काय असते सर? हेक्साडेसिमल व्हॅल्यू बघा, हेक्साडेसिमल व्हॅल्यूमध्ये कॉम्बिनेशन असतं. कशाचं माहिती आहे का? कॅपिटल ए ते कॅपिटल एफपर्यंतच्या व्हॅल्यू असतात, स्मॉल ए ते स्मॉल एफपर्यंतच्या व्हॅल्यू असतात, आणि 0 ते 9 पर्यंतच्या व्हॅल्यू असतात. यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हेक्साडेसिमल व्हॅल्यू. बघा, ए पासून एफपर्यंत, 0 पासून 9 पर्यंत, आणि स्मॉल ए पासून एफपर्यंत. सो ह्या सगळ्या व्हॅल्यू त्या रेंजमधल्या आहेत. दिसत आहे तुम्हाला AF34BC अशी त्याला व्हॅल्यू दिलेली असते. ओके, आणि हा असतो तुमच्या मेमरीचा ॲड्रेस. आणि ह्याच्यामध्ये काय स्टोअर केलं तुम्ही? 25. तर हे असं 25 स्टोअर केलेलं असतं. हे मेमरीत कसं असतं ते सांगायला लागलो आहे मी. कुठं? मेमरीच्या आतमध्ये. हे मेमरीच्या आतमध्ये असा राड असते. आणि ही मेमरी कुठं असते? आपल्या कम्प्युटरच्या रॅममध्ये असते. कळतं आहे सगळ्यांना? आणि हे परमनंट स्टोरेज नाही. तुम्ही म्हणाल सर ही स्टोअर केली की झाली परमनंट, अजिबात नाही. हे टेम्पररी स्टोरेज असतं. कसलं स्टोरेज असतं? टेम्पररी, तात्पुरतं. हो, तात्पुरतं. हे तात्पुरतं कळतं सगळ्यांना? तुम्ही म्हणता ना, काही लोक माझ्या आयुष्यात तात्पुरती आली, बरोबर? ते तात्पुरतं. कळतं तात्पुरतं? हे तात्पुरतं स्टोरेज आहे. परमनंट स्टोरेजसाठी मित्रांनो प्रोग्रामिंगमध्ये कॉन्सेप्ट यूज केल्या जातात. डेटाबेस, फाईल, ज्याच्यामध्ये डेटा कायमचा स्टोअर केला जातो, कायमचा. पण हे व्हॅरिएबलमध्ये जो डेटा स्टोअर होतो हा तात्पुरता असतो. आता तुम्हाला या तिघांची ॲडिशन करायची, करा. आणि तुम्ही जर म्हणले सर दाखवा बरं मधलं मला 100, बंद करा हे इक्लिप्स आणि दाखवा, अशक्य आहे. हे तात्पुरतं स्टोअर झालं आहे बाबा. 600 A+B+C. कळतं? हे मी तुम्हाला फक्त इक्लिप्समध्ये दाखवू शकतो, कारण हे तात्पुरतं स्टोरेज आहे. ठीक आहे सर, व्हॅरिएबल बनवायचं कळलं. ह्या व्हॅरिएबलला नाव काही दिलं तर चालतंय का? माझ्या मनाला येईल ते नाव देऊ शकतो का? तुमच्या मनाला येईल ते नाव द्या, फक्त काही रूल्स फॉलो करा व्हॅरिएबल बनवताना. बघा, व्हॉट आर द रूल्स वी हॅव टू फॉलो? रूल्स टू फॉलो वाईल क्रिएटिंग व्हॅरिएबल. ज्यावेळेस तुम्ही व्हॅरिएबल बनवता त्यावेळेस काही रूल्स फॉलो करा. रूल्स टू फॉलो वाईल क्रिएटिंग व्हॅरिएबल. कोणते रूल्स आहेत सर? बघा, रूल्स खूप सिम्पल आहेत. पहिला रूल आहे, व्हॅरिएबल बनवत असताना व्हॅरिएबलचं नाव काही द्या, फक्त त्याची सुरुवात मात्र कॅरेक्टरपासून करा. व्हॅरिएबल नेम शुड बी, बघा, शुड बी स्टार्ट विथ कॅरेक्टर. बघा, एकतर कॅरेक्टरपासून सुरू करा, दुसरी गोष्ट अंडरस्कोरपासून सुरू करा, आणि तिसरी गोष्ट डॉलरपासून सुरू करा. डॉलर कळतं सगळ्यांना? हा डॉलर. अंडरस्कोर कळतंय? सांगा सर, आता आम्हाला काय कळतंय? कळत असतं आम्ही बॅच लावली असते का? अंडरस्कोर म्हणजे काय? हा मला अंडरस्कोर. डॉलर म्हणजे USAचं साईन, डॉलर रुपयाचं साईन USचं, राईट? दिस इज डॉलर. आणि कॅरेक्टर. व्हॅरिएबलचं नाव येणं सुरू झालं पाहिजे. जर तुम्ही व्हॅरिएबलचं नाव दुसरं कशानं स्टार्ट केलं, व्हॅरिएबल बनणार नाही. कॅन आय शो यू? लेट मी क्रिएट वन मोर क्लास. असे वेगवेगळे क्लास बनवायचे, काय प्रॉब्लेम आहे? बनवायचे, सेपरेशन राहतं, बरोबर की नाही? रूल्स म्हणून एक क्लास बनवला मी. अँड नाव कॅन यू चेक इट? आय एम क्रिएटिंग व्हॅरिएबल 1 to
मार्क्स. इज दॅट पॉसिबल टू क्रिएट व्हॅरिएबल लाईक दिस? आला की नाही एरर? ए बघा रे सगळेजण. यू आर स्टार्टिंग व्हॅरिएबल विथ वॉट डिजिट, आणि आपण काय म्हणले, डिजिटनं सुरू होतो का? नाही, इनव्हॅलिड व्हॅरिएबल. मग सुरू कसा करायचा? अहो कॅरेक्टरनं करा ना सुरू, बरोबर की नाही? मार्क्स हा आता व्हॅलिड आहे की नाही? व्हॅलिड व्हॅरिएबल, दिस इज व्हॅलिड व्हॅरिएबल. ओके, लेट मी मेक इट मार्क. हा मार्क्स इथं डुप्लिकेट झाला, त्यामुळे डुप्लिकेट व्हॅरिएबल बनत नाही. दुसरी गोष्ट, सुरू करत असताना लेट सपोज तुम्ही अंडरस्कोर आय डी म्हणा, हे चालतंय की? अंडरस्कोर आय डी तुम्ही सुरू करत असताना $ABC म्हणा, हे चालतंय की नाही? चालतंय. डॉलर चालतंय, अंडरस्कोर चालतंय, कॅरेक्टर चालतंय, बाकी काहीच चालत नाही बरं का. स्टार्टिंगला तुम्हाला स्टार्टिंगला सर मी हे स्टार यूज करतो, हे जमतंय का? स्टार बेबी इनव्हॅलिड, कुठलंच चालत नाही, लक्षात ठेवा, कुठलंच. फक्त हे 3 म्हणजे काय? सुरुवात कॅरेक्टरने, सुरुवात अंडरस्कोरने, सुरुवात डॉलरने. मग सर मला तुम्ही म्हणताय स्टार्टिंगला डिजिट चालत नाही, पण डिजिट मध्ये तर चालतंय का नाही? मी म्हणलं लेट सपोज AB12. इज दॅट पॉसिबल? या, इट्स पॉसिबल. कॅन यू चेक इट? लास्टला डिजिट चालतंय, मध्यभागी सुद्धा चालतंय. AB लेट सपोज A1BC. कॅन यू चेक इट? हे बघा, मध्ये पण डिजिट चालतोय, फक्त सुरुवातीला चालत नाही. हो, फक्त सुरुवातीला चालत नाही. सर एखादं स्पेशल कॅरेक्टर चालतं का? स्पेशल कॅरेक्टरमध्ये फक्त 2च, अंडरस्कोर आणि डॉलर. व्हॉट डू मीन बाय स्पेशल कॅरेक्टर? अहो हॅश, @ पर्सेंटेज, एक्सक्लॅमेटरी मार्क, हे काहीच चालत नाही. हे 2च चालतात फक्त ॲज अ स्पेशल कॅरेक्टर. मग तुम्ही हे स्टार्टिंगला वापरा, मध्ये वापरा, कुठेही वापरा. हे बघा, इंटिजर मी म्हणलं स्टुडंट डॉलर मार्क्स. कॅन यू चेक इट? मध्ये लावा, शेवटी लावा, पहिल्यांदा लावा, हा डॉलरच चालेल. ओ सर @ नाही का चालणार? नाही चालणार. हॅश नाही चालणार, पर्सेंटेज नाही चालणार, अँड साईन नाही, स्टार अहो नाही, हो एक्सक्लॅमेटरी नाही, कुठलंच नाही बाकीचं चालणार. ह्या भानगडी तर चालणार. हे असलं तर तुम्ही लिहिलं हे फॉरवर्ड स्लॅश, आणि हे असलं अजिबात नाही. कळतंय सगळ्यांना? याच्यामध्ये अंडरस्कोर लावा चालेल, याच्यामध्ये डॉलर लावायचा, हे 2च फक्त. डिजिट लावा चालेल. कळतंय? दीज आर दी व्हॅरिएबल रूल्स. ठीक आहे, हा पहिला रूल. दुसरा रूल काय माहिती आहे का? व्हॅरिएबलच्या नावात स्पेस अजिबात नसला पाहिजे. व्हॅरिएबल नेम शुड नॉट कंटेन एनी स्पेस. गाईज, स्पेस अजिबात द्यायचं नाही. म्हणजे काय सर? हे बघा, तुम्ही म्हणाल हे बघा इथंच आहे, स्टुडंट आणि मार्क्समध्ये स्पेस, संपला विषय. हा स्पेस अलाउड नाही आहे. इव्हन तुम्ही म्हणाल A1BC, नाही अलाउड. चिटकूनच, हे बघा चिटकूनच लिहायचं आहे. नाहीतर यात असं लावा, अंडरस्कोर लावा, चालतंय, पण स्पेस अजिबात द्यायचं नाही रे बाबा. तुम्ही म्हणाल स्ट्रिंग माय सिटी पुणे, हे बघा, हे असलं चालतंय का? नाही, चिटकून लिहा रे बाबा माय सिटी, हां मग जमल. कळतंय? किंवा याच्यामध्ये तू डॉलर लाव, अंडरस्कोर लाव, तुला स्पेस पाहिजे असेल तर, असं पाहिजे असेल तर बघ, दिस इज व्हॅलिड. कळतंय? म्हणजे स्पेस अलाउड अजिबात नाही. तिसरा रूल, व्हॅरिएबलचं नाव ॲज अ कीवर्डचं नाव अजिबात घ्यायचं नाही. म्हणजे काय? कीवर्ड नेम वी कॅन नॉट यूज ॲज अ व्हॅरिएबल नेम. कीवर्ड काल सांगितलं ना मी तुम्हाला, कीवर्डचं नाव व्हॅरिएबलचं नाव घ्यायचंच नाही. बघा, तुम्ही म्हणाल इंटिजर इफ हा कीवर्ड आहे, बघा ब्राऊन कलरमध्ये आला, लगेच कळायला पाहिजे. तुम्ही म्हणाल इंट पण कीवर्डच आहे. बघ, डेटा टाईपचा हा कीवर्डच आहे, नाही चालत. इफ नाही चालत, सो डू नाही चालत, वाईल नाही चालत, फॉर नाही चालत, क्लास नाही चालत, पब्लिक अरे नाही चालत, पॅकेज नाही चालत. का? हे सगळे कीवर्ड आहेत. कळतं सगळ्यांना? हे सगळे कीवर्ड आहेत. जेवढे कीवर्ड आहेत आपल्याकडे 52, ते ॲज अ व्हॅरिएबल नेम घ्यायचे नाही म्हणजे नाही. ते सोडून आखी दुनिया पुल्ले घ्यायला, बरोबर आहे की नाही? हे कळतं सगळ्यांना? तुम्ही असं घेऊ शकता बरं का, माय प्रायव्हेट असं घेऊ शकता. या प्रायव्हेटला माय लावलंय ना. एक जण मला सुरेत प्रायव्हेट आहे की, अरे पण ह्याच्या आधी माय लावलंय की, हे बरोबर की नाही? माय प्रायव्हेट नंबर चालेल ना, हे बरोबर की नाही? प्रायव्हेट आहे याच्यामध्ये, आय कॅन ॲग्री. अरे पण त्याच्या आधी माय आहे, नंतर नंबर आहे, माय आहे, पुढं बाप आहे. बरोबर काय? फक्त प्रायव्हेट नाही घ्यायचं असं मी सांगितलं आहे. तेव्हा मला सर असं पण चालत नाही. का नाही? प्रायव्हेट आहे ना, असं चालतंय बाबा.
कळतं सगळ्यांना. तुम्ही असं पण घेऊ शकता, इफ टू. काय प्रॉब्लेम आहे इफ टूला? इफ टूला काय प्रॉब्लेम आहे? सर इफ चालत नाही, मग इफ टू कसं काय चालते? अरे फक्त इफ चालत नाही असं सांगितलं मी दाद्या. इफ टू हा कीवर्ड आहे का? कॅन यू रीड दिस स्टेटमेंट? कीवर्ड नेम कॅन नॉट यूज ॲज अ व्हॅरिएबल नेम. मग इफ टू हा कीवर्ड नाही आहे ना, ह्याची सुरुवात डिजिटने नाही आहे ना. तू जर म्हणलं असता टू इफ, मग चुकलं असतं. सुरुवात टूने करतोय तू, बरोबर की नाही? किंवा इफ टू एफ, आय टू एफ चालेल ना. हे रूल्स कळत आहे सगळ्यांना. व्हॅरिएबल पण होत असताना हे रूल फॉलो करा आणि कितीही व्हॅरिएबल बनवा, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त 3 रूल मित्रांनो, हे 3 रूल फॉलो करायचे वाईल क्रिएटिंग व्हॅरिएबल इन जावा. हे कळतं सगळ्यांना. एनी क्वेश्चन गाईज रिगार्डिंग दिस? व्हॉट इज व्हॅरिएबल अँड हाऊ वी कॅन क्रिएट द व्हॅरिएबल, वाय टू क्रिएट व्हॅरिएबल? 3 क्वेश्चन. व्हॅरिएबल काय असतो, का बनवायचा असतो, कसा बनवतात, रूल काय काय? बोला. पुंडलिक वरदा नाही झालं नाही आणखीन आपलं. जमलं का व्हॅरिएबल? सो नाव कॅन आय गो फॉर द डेटा टाईप. डेटा टाईप्स, नॉट डेटा टाईप, डेटा टाईप्स इन जावा. व्हॅरिएबल बघा, एक वेळेस तुम्हाला काय असतो हे तर माहीतच पाहिजे, पण का बनवतात हे सुद्धा माहीत पाहिजे. आता बघा डेटा टाईप काय असतो सर? डेटा टाईप अरे का बनवतात, का यूज करतात डेटा टाईप? बघा डेटा टाईपशिवाय म्हणजे ज्यामध्ये काय हलतच नाही. जसं देवाशिवाय झाडाचं पानही हलत नाही, बरोबर की नाही? सर नो, झाडाचं पान हलत आहे कशामुळे? देवामुळं. मी नाही म्हणत आहे, तुकाराम महाराजाचा अभंग आहे हो. वृक्षाची ही पाने हाले ज्याची सत्ता, म्हणजे त्याच्या सत्तेनं झाडाचं पानही हलत आहे. आपण बोलतो, चालतो, खेळतो, उठतो, बसतो, हे त्याच्या सत्तेनं ना. त्यानं बंद केलं, संपला विषय. देवाची सत्ता आहे म्हणून तर सगळं सुरू आहे. मी बोलतो आहे देवाच्या सत्तेमुळे, कारण चाले हे शरीर कोणाची हे सत्य आणि कोण बोलवितो? हरिविनं. अभंग वगैरे ऐकता की नाही तुम्ही? कुठलं सर अभंग नाल्यात इथं आम्हाला धुरंधर 2 बघायचं आहे. कुठला अभंग बिगंग म्हणतात काय? वय आहे वय अभंग म्हणायचं? हे असं आहे का? हे वय नाही का अभंग म्हणायचं? कुठलं वय अभंग म्हणायचं? अभिषेक, सौरभ, कुठलं वय अभंग म्हणायचं? मग म्हातारा झाल्यावर राजाला मला असं असं झाल्यावर का? ही तर परत राजा बी निघत नाही, राम बी निघत नाही. दात गेलेले असतात, बोलता येत नाही, काही नाही. तेव्हा भजन करायचं. या वयातच केलं पाहिजे ना. परमार्थ तरुणपणी केला पाहिजे रे, असं माझं म्हणणं आहे बरं का. आता मी तुम्हाला परमार्थ करायला सांगत नाही, नाहीतर माझा सर जो आवाज शिकवायला लागला, लईच रान हाणायला लागला, अभंग काय शिकवायला, हे काय शिकवायला. ठीक आहे, 10% चार्जिंग राहिले. 1 मिनटं मी चार्जर लावतो, नाही तर आपलं सगळं भजन व्हायचं इथंच. भजन कीर्तनाची मला आवड आहे बरं का, बाकीचे काही नाही आहे. कुणाला जर वाटत असेल काही तर मला मेसेज करत चला, सर ते भजन कीर्तन आणत जाऊ नका. एका बॅचमध्ये एक जण म्हणला, हो सर ते कीर्तन भजनाचा विषय आणायचं नाही जे शिकवत असताना. म्हटलं ठीक आहे बाबा, तुझी इच्छा. बघा डेटा टाईप ज्यामध्ये का असतात, व्हॉट इज द यूज ऑफ डेटा टाईप? बघा नावातच आहे याच्या, टाईप ऑफ डेटा इज कॉल्ड डेटा टाईप. डेटाचा टाईप म्हणजे डेटा टाईप. टाईप ऑफ डेटा इज कॉल्ड डेटा टाईप. किती सोपं आहे हे बघा. डेटा टाईपला उलटं करा, टाईप आणि डेटा पुढं. टाईप ऑफ डेटा इज कॉल्ड डेटा टाईप. म्हणजे 100 आहे, हा डेटा आहे, याचा टाईप काय असणार? इंटर. हे कोणी सांगितलं? डेटा टाईपनं सांगितलं की 100चा टाईप काय असेल. कळतंय? म्हणजे डेटाचा टाईप म्हणजे डेटा टाईप. जावामध्ये 2 प्रकारचे डेटा टाईप्स असतात. देअर आर 2 टाईप्स ऑफ डेटा टाईप्स इन जावा. 2 प्रकारचे डेटा टाईप आहेत. कोणकोणते सर? बघा, पहिला डेटा टाईप आहे प्रिमिटिव्ह डेटा टाईप, याला प्रायमरी सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरा आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. काय? नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. ओके, याला सेकंडरी डेटा टाईप असं सुद्धा म्हटलं जातं. याला रेफरन्सला डेटा टाईप सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, हे सिनोनिम समानार्थी शब्द असतात. तुमचे नाहीत का समानार्थी शब्द? हे नाही आहेत? असतील बघा ना. नाही आहेत? बाबू, शोना, पिल्ल्या, परत काय काय असतात आणखीन? असं नाही ना कोणाचे समानार्थी शब्द? असेच आहेत ना. सौरभला सौरभच नाही ना. हां,
तर ह्याचे समानार्थी शब्द आहेत. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप, सेकंडरी डेटा टाईप, रेफरन्स डेटा टाईप, याचे प्रिमिटिव्ह, प्रायमरी. मग कोणकोणते येतात त्याच्यामध्ये बघा. प्रिमिटिव्हमध्ये 8 डेटा टाईप जावा आपल्याला देतो. बाईट, देन शॉर्ट, देन इंट, देन लॉंग, देन फ्लोट, देन डबल, देन कॅर आणि बुलियन. 8 डेटा टाईप आपल्याला जावा प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये देतो. आहे किती? 8 डेटा टाईप प्रिमिटिव्हमध्ये. इफ आय टॉक अबाउट नॉन प्रिमिटिव्ह, there is first and very first data type that is string guys, then we have array guys, then class, then interface, then we have enum. किती? 5 नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आपल्याला जावा देतोय. प्रिमिटिव्ह, नॉन प्रिमिटिव्ह. फरक काय सर या दोघांमध्ये? या दोघांमधला कॉमन फरक असा आहे मित्रांनो, हे प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहेत ना, हे प्रिमिटिव्ह, यांची मेमरी साईज फिक्स असते. मेमरी साईज फिक्स असते आणि यांची मेमरी साईज फिक्स नसते. मेमरी साईज नॉट फिक्स. मेमरी साईज नॉट फिक्स म्हणजे काय बघा. ज्यावेळेस आपण व्हॅरिएबल बनवतो, आपण काय शिकलो, याला मेमरी भेटते, बरोबर की नाही. मग तुम्ही मित्रांनो ज्यावेळेस बाईट टाईपचा व्हॅरिएबल बनवाल, त्याला मेमरी किती लागेल सांगू का? तुम्ही मेमरी लिहितो. बाईट टाईपच्या व्हॅरिएबलला 1 बाईटची मेमरी लागते. शॉर्टला 2 बाईटची मेमरी लागते. इंटला 4 बाईटची मेमरी लागते. लॉंगला 8 बाईटची मेमरी लागते. फ्लोटला 4 बाईट, डबल 8 बाईट, कॅर 2 बाईट आणि राहिला कोण? बुलियन 1 बिट. लक्षात ठेवा, ही मेमरी साईज फिक्स आहे. याच्यामध्ये कसलाही चेंज नाही. बाईटला 1च बाईट लागणार. फिक्स म्हणजे फिक्स. यालाच म्हणतोय आपण मेमरी साईज फिक्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं याल, ओके, अँड लेट मी क्रिएट वन मोर क्लास. व्हॅरिएबल्स इन जावा नंतर काय आपल्याकडे? पॅकेज, चेंज, डेटा टाईप, ओके, आणि एक क्लास बनवू आपण लगेच. धड करणं डेमो. हे बघा, मेन मेथड बाईट कॅन चिकेट बी. एक व्हॅरिएबल बनवला मी, दिलं 122. याला मित्रांनो 1 बाईटच्या वर लागणारच नाही. सर मी याला 123 दिला तर तरी बी 1च बाईट. सर मी याला 2च दिलं तरी बी 1च बाईट. असं आहे का कमी दिलं की जास्त? नाही, 1च बाईट. दिस व्हॅल्यू इज फिक्स गाईज. याची मेमरी साईज ही फिक्स आहे. हे बाईट कळतंय सगळ्यांना. दिस इज अ युनिट ऑफ मेमरी गाईज. मेमरीचे युनिट असतात बघा. हे सुरू होतात 1 बीटपासून. सगळ्यात आधी 1 बीट असतो. 1 बीट. आफ्टर दॅट ज्यावेळेस तुमच्याकडे 8 बीट होतात. 8 बीट झाले की याचा 1 बाईट बनतो. ज्यावेळेस तुमच्याकडे 1024 बाईट बनतात, त्यावेळेस तुमचा 1 KB बनतो. दॅट इज किलो बाईट. अय, ज्यावेळेस तुमच्याकडे 1024 KB होतात, त्यावेळेस तुमचा 1 MB बनतो. ज्यावेळेस तुमच्याकडे 1024 MB बनतात, त्यावेळेस तुमचा 1 GB बनतो. तुम्ही म्हणतो 1 GB नेट उडवलं पट्ट्यानं आज. काय केलं? पिक्चर बघितला आणि काय केलं? 1024 GB ज्यावेळेस तुमच्याकडे एकत्र होतात, तेव्हा त्याचा 1 TB बनतो. टेराबाईट. हे कळतंय सगळ्यांना? हे युनिट आहेत, मेमरीचे युनिट आहेत, मेमरीचे. लक्षात येत आहे? मग याच्यातला 1 बिट कशा लागतोय? बुलियन या डेटा टाईपला. 1 बाईट म्हणजे 8 बिट याला लागत आहेत. 2 बाईट याला लागत आहेत. 4 बाईट. 4 बाईट म्हणजे किती बीट? 8 चौक 32 बीट याला लागतात, म्हणजे 4 बाईट. सिमिलर याला 1 बाईट एवढी मेमरी बाईटला लागते. तुम्ही जर शॉर्ट घेतला, शॉर्ट यस इक्वल टू समथिंग दिस वन, याला 2 बाईट लागतात. तुम्ही जर इंट घेतला, इंट आय इक्वल टू समथिंग दिस वन, याला 4 बाईट लागतात. लॉंग यल घेतला, याला 8 बाईट लागतात. तुम्ही जर घेतला फ्लोट एफ समथिंग दिस वन, याला एफ लावाच लागतो बरं का, याला 4 बाईट जातात. तुम्ही घेतला डबल डी, व्हॅरिएबलचं नाव काही चालतंय ना, असं आहे का? नाही तेच द्यावं. याला 8 बाईट लागतात. परत कॅर सी, सिंगल कॅरेक्टर, याला 2 बाईट लागतात जावामध्ये. and then बुलियन बेबी ट्रू, यामध्ये एवढं स्टोअर होतं. काय स्टोअर होतं मी सांगतो. याला 1च बीट लागतो.
आता तुम्ही नीट लक्ष दिलं तर सर डबलमध्ये पॉइंटिंग व्हॅल्यू स्टोअर होते, फ्लोटमध्ये पण पॉईंट व्हॅल्यू. हे 4 डेटा टाईप तुम्ही घेतले आहेत. इथं पण नंबर आहे, इथं पण नंबर आहे, इथं पण नंबर आहे, इथं पण नंबर आहे. जावामध्ये हे 4 डेटा टाईप मित्रांनो फक्त नंबर स्टोअर करायला दिलेत. किती? 4. काय काम यांचं? स्टोअर द नंबर. कंप्लीट नंबर स्टोअर करायचं काम या 4 डेटा टाईप्स आहे. ह्या 2 डेटा टाईपचं काम आहे डेसिमल नंबर स्टोअर करणं, पॉइंटिंग नंबर स्टोअर करणं. पॉइंटिंग नंबर वी कॅन से, पॉइंटिंग नंबर. या कॅरेक्टरचं काम आहे कॅरेक्टर स्टोअर करणं, सिंगल कॅरेक्टर. हे लक्षात घ्या, सिंगल कॅरेक्टर. आणि बुलियनचं काम आहे एक तर ट्रू नाहीतर फॉल्स. याच्या व्यतिरिक्त हा काही स्टोअर करू शकत नाही. मग सर 4 डेटा टाईप कशाला जावानं मारायला दिले? एवढे काही गरज आहे, बरोबर काय? तर याची गरज लक्षात ठेवा. प्रत्येक डेटा टाईपची एक रेंज आहे. तुम्ही जर या बाईटमध्ये म्हणला 222 स्टोअर करा, हे जमत आहे का? कसं काय सर होत नाही? 222 तर नंबर आहे की. अहो याची रेंज नाही आहे तेवढी. हा लिमिटेड डेटा स्टोअर करतो म्हणून तर एवढी मेमरी घेतो. बाईटमध्ये मित्रांनो तुम्ही 127 पर्यंतचाच डेटा स्टोअर करू शकता. त्याच्या पुढं अशक्य आहे. बघा 127, 128 स्टोअर होतंय का हो? फक्त 127. सर 0 का? नाही, मायनस 128 पर्यंत. 129 होत आहे का? नाही, -128 आणि प्लस म्हणजे 127 इथपर्यंतचाच डेटा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, -128 टू +127 एवढीच रेंज ह्या बाबाची. दिस इज अ रेंज ऑफ बाईट गाईज. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये डेटा स्टोअर होणारच नाही. म्हणून बाईट तेव्हाच यूज करा जेव्हा तुम्हाला एखाद्याची एज स्टोअर करायची असेल. हे मला सांगा, कुणाची एज 127च्या पुढं आहे आजकाल? आहे का? हे आहे का? शक्यच नाही. चार्जिंग माझी लागली नाही का? शक्यच नाही ना. हे आहे का सांगा? मग घ्या ना बाईट. कशाला मेमरी जास्त घालवता? एका बाईटमध्ये तुमचं काम होऊन जातं आहे. बाईट काय म्हणतो? माझ्याकडे 127पर्यंत डेटा स्टोअर होतो, बरोबर आहे. कमी बाईटमध्ये आपलं काम होतं आहे. शॉर्टमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही 35,000 स्टोअर केलं नाही होणार. याची पण रेंज आहे 32,767. 768 पण होत नाही बघा. 32,767 ही रेंज कुणाची आहे? शॉर्ट. याच्या पुढं हा जात नाही. मायनसमध्ये -32,768 टू 32,767 प्लसमध्ये ही रेंज याची आहे. याच्यात तुम्ही 40,000 आणि 50,000 अजिबात नाही, अशक्य आहे. लक्षात ठेवा. मग तुम्हाला एखादा आय डी वगैरे स्टोअर करायचे असेल तर स्टोअर करा. आय डी समथिंग लाईक दिस. हे बघा 12,000 एवढा डेटा स्टोअर होतो आहे. 30,000 32,000पर्यंत डेटा स्टोअर होतो आहे. त्याच्या पुढं मात्र होत नाही. म्हणजे याला मेमरी पण वाढली, डेटा पण वाढला. इंटीजर याच्यामध्ये तुम्ही डेटा लई मोठा स्टोअर करू शकता. बघ, कॅन यू चेक इट? 4 बाईट लागतात, डेटा पण तेवढा स्टोअर होतो. सर याची रेंज किती आहे? याची रेंज भयानक प्रमाणात आहे. इंट इन जावा, इंट डेटा टाईप, रेंज गाईज. कॅन यू चेक इट? दिस इज अ रेंज ऑफ अ इंट डेटा टाईप. सर या पाठ करायला लागतात का? हे नाही रे बाबा, पाठ वगैरे करायची काहीही आवश्यकता नाही. फक्त आयडिया पाहिजे की बाबा हो 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 एवढी रेंज याची आहे. कॅन यू चेक इट गाईज? मायनस समथिंग किती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 2 अब्ज, 14 कोटी, 74 लाख एवढी रेंज आहे याची. एवढा डेटा याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. हा एक्झॅक्ट नंबर तुम्ही घ्या, 2147 हा नंबर स्टोअर करून बघू शकता तुम्ही. 2147 समथिंग काय 483 647. कॅन यू चेक इट? एक्झॅक्ट तोच नंबर स्टोअर केला. कळतं? एवढी मोठी रेंज आहे म्हणून तर 4 बाईट. मग घ्या ना तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला पिन कोड स्टोअर करायचा आहे का? हे जमल की नाही? 412-207 हडपसरचा पिनकोड. पण हा पिनकोड याच्यात स्टोअर होईल का? हे बोला की. हो नाही ना सर, कारण शॉर्टची एवढी रेंजच नाही आहे. मग तेव्हा तुम्हाला हेच यूज करावं लागेल. सर मला मोबाईल नंबर स्टोअर करायचा आहे, चालेल काय इंटमध्ये? मग काय आपल्याकडे लॉंगची रेंज याच्यापेक्षा जास्त आहे. काय बोलताय सर? हो,
लई मोठा आहे लॉंग, तर कॅन यू चेक इट. लॉंगची रेंज बघून चक्कर वगैरे आली तर येऊ देऊ नका. ही लॉंगची रेंज आहे. मायनस कॅन यू चेक इट. 17 ते 18 डिजिट याच्यामध्ये स्टोअर होतं. दिस इज अ रेंज ऑफ लॉंग गाईस. ही लॉंगची रेंज आहे. अय लॉंग. किती डिजिट आहेत मोजा. 1 2 3 4 4 आणि 3 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 आणि 3 16 16 आणि 3 19 डिजिट. 19 डिजिट स्टोअर होतात मित्रांनो. मग तुमचा मोबाईल नंबर आहे 10 डिजिटचा असतो जणू की, बरोबर की नाही. 90 22 15 45 डॉट. हो सर एरर आला की. लक्षात ठेवा लॉंगच्या शेवटी यल लावणं कंपल्सरी आहे. मग यल स्मॉल लावा नाही तर कॅपिटल लावा, पण लावा. पण हे कधी माहीत आहे का, बघा आता मी इथं लावलं का नाही, इथं गरज नाही लावायची. जेव्हा तुम्ही इंटिजरची रेंज क्रॉस करता, ओके. आता 90 22 15 45 मी लिहिलं 0, मी लिहिलं 8. हे बघा आत्ता मात्र इथं तुम्हाला यल लावावं लागतं. इथं लावायची गरज आहे का, नाही, इथं गरज आहे. ओके, एक लिमिट नंतरच तुम्हाला यल लावायची गरज आहे. मग तुम्ही आणखीन वाढवा, किती वाढवायचे तेवढे बघ. हे बघा एवढे डिजिट स्टोअर होतात. कॅन यू चेक इट गाईज. परत मी एवढे डिजिट स्टोअर होतात. मग तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर घ्या ना, आहे बरोबर की नाही. हे बघा हा माझा बँक अकाउंट नंबर. कोणाला पैसे पाठवायचे असतील तर पाठवू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, नाही ना कोण पाठवायला सर, आम्ही एवढे उधार का. तुमचा बँक अकाउंट नंबर असेल, तुमचा PRN नंबर असतो बघा कॉलेजचा, 16 डिजिटचा असतो, टाका ना याच्यामध्ये. म्हणजे खूप मोठा डेटासाठी लॉंग आहे, त्याच्याहून कमीवाला इंट आहे, त्याच्याहून कमी शॉर्ट, त्याच्याहून कमी बाईट, म्हणून 4 दिलेत. कळालं का सर. फ्लोटचा काय विषय बघा. फ्लोटमध्ये डेसिमल नंबर स्टोअर होतो, याला F लावणं कंपल्सरी आहे. आणि डबलमध्ये पण डेसिमल पॉईंटचा नंबर स्टोअर होतो, याला F लावायची गरज नाही. हाच फरक आहे दोघांमधला. याला कमी मेमरी लागते, याला जास्त लागते, एवढाच फरक आहे. बाकी काहीच फरक नाही. कितीही पॉईंट नंतर व्हॅल्यू द्या, काही विषय नाही. पॉईंटच्या आधी किती व्हॅल्यू द्या, काही विषय नाही. इथं पण तसंच, किती द्या, काही विषय नाही. पॉईंट नंतर पण किती द्या, काही विषय नाही. या दोघांमधला फरक फक्त एकच आहे, F कंपल्सरी, कॅपिटल किंवा स्मॉल. इथं F लागत नाही. मग तुम्हाला सॅलरी स्टोअर करायची, काय डबल घेणारच की तुम्ही. तुम्हाला प्राईस स्टोअर करायची आहे, बरोबर की नाही. हाईट स्टोअर करायची घेणारच की तुम्ही. सर ना, जिथं पॉइंटिंगची गरज आहे तिथं डबल फ्लोट आहे. कॅरेक्टरमध्ये सिंगल कॅरेक्टर, मग कुठलंही घ्या, A घ्या, B घ्या, C घ्या, D घ्या. आणि याच्यामध्ये एक तर ट्रू नाही तर फॉल्स. तुम्ही मला सर 300 नाही का स्टोअर होणार, नाही होणार. फक्त ट्रू किंवा फॉल्स, ते पण स्मॉलवालं, नाही तर म्हणताल कॅपिटलवाले फॉल्स नाही. सो दीज आर दी डेटा टाईप्स गिवन बाय दी जावा विच आर प्रिमिटिव्ह. हे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आपण आताच बघणार नाही आहे. याच्यातला फक्त स्ट्रिंग डेटा टाईप आपण आता बघणार आहे, आणि तो आपण ऑलरेडी बघितला नो. हे बघा स्ट्रिंग नेम इक्वल टू आदी अँड जावा. याची मेमरी साईज मी काय म्हणलो, फिक्स नाही. हे फिक्स आहे, याची फिक्स नाही का. हे बघा तुम्ही काय दिलेत कॅरेक्टर आधी आणि जावा. एका कॅरेक्टरला किती लागतात, 2 बाईट. किती कॅरेक्टर आहेत, 4 आणि 3 7 आणि 4 11. याला 22 बाईट लागतील. किती सर, कसं काय 22. अहो एका कॅरेक्टरला 2, असे 11 कॅरेक्टर आहे. 11 दोन्ही 22. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंगमध्ये देतात सिटी पुणे, आता याला किती लागतील, याला 8च लागतील. म्हणजे फिक्स आहे का साईज याची. इट्स डिपेंड ऑन हाऊ मेनी कॅरेक्टर्स यू आर रायटिंग. पण याची फिक्स आहे, याची फिक्स आहे. याची मेमरी साईज फिक्स नाही, डिपेंड करते तुमच्या व्हॅल्यूवरती. इट्स डिपेंड ऑन व्हॅल्यू. हे खालचे पण तसेच आहेत, पण हे बघायला आणखीन आपल्याला अवकाश आहे. अवकाश म्हणजे अवकाश, आकाश, ढग, मेघ, नभ. मग अवकाश म्हणजे वेळ. अवकाश म्हणजे वेळ. हो खरंच, हा मराठी शब्द आहे अवकाश. अजून कितीतरी आहे अवकाश, म्हणजे अजून कितीतरी वेळ आहे असं. ठीक आहे, याला वेळ आहे आणखी. ठीक आहे ना. सो हे डेटा टाईप्स आहेत आणि हे व्हॅरिएबल्स आहेत. याच्यामध्ये काय कोणाला प्रॉब्लेम. कॅन यू टेक द स्क्रीनशॉट. नाही स्क्रीनशॉट नाही, नोट्स काढा रे. स्क्रीनशॉट घेऊन आपलं रिकामं व्हायचं नाही, नोट्स लिहायच्या, प्रॅक्टिस करायची. ओके ठीक आहे. सो उद्याच्या सेशनमध्ये आपण
ऑपरेटर ही कॉन्सेप्ट शिकतो आहे. ओके, शिकणार आहोत. आणि दुसरी गोष्ट आय थिंक या बॅचला मी सांगितली नाही आहे. दॅट इज समथिंग तुमच्या भावाचं लवकरच शुभमुहूर्त सावधान होणार आहे, शुभमंगल सावधान होणार आहे. म्हणजे भावाचं म्हणजे माझं 1 मेला. ठीक आहे, सगळ्या बॅचलर्सला मी सांगितले. सोशल मीडियावरती नाही आणखीन काय मी रिव्हील केलेलं, पण बॅचेसला वगैरे सांगितलं. तुम्हाला सांगितलं नाही, सांगितलं. ठीक आहे, 1 मे. इन्व्हिटेशन आहे का नाही मग? 1 मे 2026 इन्व्हिटेशन आहे ना भाई. इथं कोण कोण बेसिकली फ्रॉम अमरावती गाईस. कोण आहे इथं अमरावतीचं आहे? अमरावतीमध्ये लग्न असणार मुलीच्या इकडेच. ते कोण यायचं नाही असं ठरवलेलं आहे काय? कोण यायचं नाही म्हणजे? मीन्स आता इतक्या लांब ठेवलेला आहे, कोण येणार नाही या शेवट. नाही रे, तसा विषय नाही आहे. ते मी थोडी ठेवलं आहे, ते मुलीच्या यांनी ठेवलं आहे. मुलीकडे लग्न आहे ना, सो मुलीचं गाव अमरावती म्हणल्यावर ते तिकडेच ठेवणार ना. ते थोडी माझ्या गावाकडे ठेवणार आहेत किंवा पुण्याला ठेवणार आहेत. बरोबर की नाही? धाराशिवच आहे का सर तुम्ही? इव्हन आम्ही म्हणलो होतं आम्ही इकडे नाही का करणार, पण ते त्यांची इच्छा आहे, त्यांची मुलगी. आपण काय करणार? बरोबर की नाही? सो अमरावती एवढ्या लांब मला वाटत नाही कोण येईल, मी जरी इन्व्हिटेशन दिलं तरी. येस. बरोबर की नाही? माझी पण तिथलेच आहेत ना. काय काय? माझी सुद्धा वहिनी तिथलेच आहेत. अच्छा, वहिनी तिथल्याच आहेत का? बरं बरं. चांगले आहेत अमरावती गेले लोक. तुम्हाला सर आता तुम्हाला सगळंच चांगलं वाटेल अमरावतीचं. असा विषय नाही आहे. अरे खरंच ऑब्विसली चांगले आहेत लोक, म्हणजे स्वभाव, त्यांची बोलणी वगैरे चांगले. म्हणजे सगळेच चांगले आहेत, असं काही नाही आहे. मी कोणाला नाव ठेवतो याचा भाग नाही. म्हणजे ते चांगलं म्हणलं की तुम्ही म्हणसाल सर आम्ही काय तुमचं वाकडे केलं आहे. असं काही नाही आहे बरं का. सगळेच चांगले आहेत आणि सगळे चांगले राहा. बरोबर की नाही? ठीक आहे, तर त्याच्यामुळं मित्रांनो 25 तारखेपासून आपण थोडासा ब्रेक देतो आहे आपल्या बॅचला. 25 एप्रिलपर्यंतपासून म्हणजे नेक्स्ट वीक आपली बॅच होईल. देन एक 10 दिवस ब्रेक असेल सगळ्यांना. तोपर्यंत तुम्हाला असाइनमेंट्स वगैरे भेटतील चांगले. 25 ते 10 मे. ठीक आहे, एक 10-15 दिवस आता लग्न आहे म्हटलं तर थोड्याशा लीव्स माझ्या कंपनीच्या पण पडत आहेत, तिकडं पण थोड्याशा सुट्ट्या पडणार आहेत. पण नो प्रॉब्लेम. आफ्टर दॅट 10 मे नंतर आपण कंटिन्यू करणार असो. 10 मेलाच कंटिन्यू करणार. आय थिंक मंडे आहे 10 मेला, आणि 25ला आय थिंक मला वाटतं आहे शुक्रवार आहे. सो लास्ट शनिवार आहे. शुक्रवारपासून दे दना शुक्रवार लास्ट असेल. ठीक आहे, म्हणजे हा वीक पुढला एक वीक ज्याच्यामध्ये आपला क्लास होईल. ठीक आहे, सर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये वर्क करता आता? पुण्यामध्येच ना. पुण्यामध्येच हो सर. पुण्यात वेरासिटीला. कंपनीचं नाव काय म्हणता? वेरासिटी.